नमस्कार, मी रोहिणी पोलीस टाइम न्यूजच्या खास मुलाखत मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आजची मुलाखत अशा विशेष व्यक्तिमत्वाची आहे ज्यांची ओळख म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून ते एक बिझनेसमॅन असूनही व्यवसाय करत असतानाही गेल्या 10 वर्षापासून अंध मुलांना निस्वार्थपणे साथ देतात आणि इतकंच नव्हे तर त्यांच्यासाठी ते पाठिंबा देऊन झटत सुद्धा आहेत। तर अशीच व्यक्तिमत्व फक्त एक त्यांची शब्दातच ओळख नव्हे तर हृदयस्पर्शी आवाजातूनही त्यांची ओळख होते आणि त्याच व्यक्तिमत्वाची ओळख म्हणजेच हरीश खेरकर सर। आणि आज सर हरीश सर आणि तुमच्या टीमचा आम्ही सर पोलीस टाइम न्यूज चॅनलच्या मार्फत स्वागत करतो सर। सर तुम्ही तुमचा परिचय आमच्या दर्शकांना द्यावा। सगळ्यात पहिले तुम्हा सगळ्या श्रोत्यागणांना माझा नमस्कार आणि मी मनापासून आभार व्यक्त करतोय पोलीस टाइम्स न्यूज चॅनलचं की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि आमच्या या दिव्यांग बांधवांना सुद्धा ही संधी उपलब्ध करून दिली। मी माझा परिचय देतोय। मी नागपूरचाच, माझं नाव हरीश खेडकर आहे आणि माझं एक नागपूरला 0 माईल लँड डेव्हलपर्स म्हणून माझा एक व्यवसाय चालतोय। मागील 10-12 वर्षापासून एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं कार्य म्हणजे मला जेव्हापासून या मुलांची साथ मिळाली तेव्हापासून मला कळालं की बा जीवन जगण्यात फक्त पैसे कमवण्यातच आनंद नाही, इतरांना काही देण्याचं सुख एक आगळं वेगळं असतं। कारण की महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे आणि संतांच्या भूमीमधनं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलंय, ना धरती पहले है ना आसमान पहले है, ना धरती पहले है ना आसमान पहले है, भगवत गीता और कुरान में तो इंसान पहले है। अरे मंदिर और मस्जिद के मसले तो आपको मुबारक हो, मेरे लिए तो मेरा हिंदुस्तान और इंसानियत पहले है, मेरे लिए तो मेरा हिंदुस्तान और इंसानियत पहले है। आणि त्याच माणुसकीला जपण्याचं कार्य मला माझ्या संतांनी दिलं, माझ्या देशाने दिलं आणि ते करण्याचं मी कार्य करीत आहे मागील 10 वर्षापासून। विकास सर आपण पण आमच्या दर्शकांना आपला परिचय द्यावा। नमस्कार सर्वांना, मी विकास गाडेकर, मी अकोल्यावरून आलेलो आहो। अकोल्यामध्ये एक छोटंसं खेडागाव आहे, तिथे मी राहतो आणि मी नागपूरमध्ये आमचं छोटंसं ऑर्केस्ट्रा आहे जे माझ्यासारखे आणखीन साधारण 7-8 मुलांचा आमचा ग्रुप आहे। तर हरीश दादा आम्हाला 2013 पासून ते आमच्यासोबत आहे आणि ते आम्हाला ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून मदत करतात, कार्यक्रम म्हणून देतात। आणि मी एका छोट्याशा गावामध्ये राहतो। मला 2 मुलं आहे, माझी पत्नी पण ब्लाइंड आहे आणि ह्या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून जो काही निधी मला मिळतो त्या तिच्यावर माझ्या परिवाराचं मी पालनपोषण करतो। माझं एकच स्वप्न आहे की माझ्या मुलांना मला एक चांगला व्यक्ती घडवायचा आहे। स्वागत आहे आमच्या पोलीस टाइम न्यूज मध्ये सर। हरीश सर यांच्याशी आज मुलाखत घेणं या मागचा उद्देश हा आहे की व्यावसायिक असून सुद्धा समाज कार्याला त्यांना कशी प्रेरणा मिळाली व त्यांनी स्वतःला कसं आजवर इथपर्यंत आणलं। खूप सारे असे टॅकल केले असेल समाजाला घेऊन, खूपशा अशा गोष्टी आल्या असतील जे व्यवसाय आणि अंध मुलांना साथ देणं, दिव्यांग लोकांसोबत राहणं म्हणजे समाज कार्य करणं। तर या सर्वांमध्ये त्यांनी कसा संघर्ष केला किंवा कसं इथपर्यंत आणून या मुलांना पाठिंबा दिला, थेट हरीश सर आज आपण संवाद साधणार आहोत। तर सर आपण प्रश्नांच्या मार्फत याची सुरुवात करूया की सर तुम्हाला इथे जाण्यासाठी, इथे प्रवेश तुम्ही जो केला याची प्रेरणा कशी मिळाली की अंध मुलांना, दिव्यांग मुलांनाच तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यांच्यासाठी तुम्ही त्यांना पुढे आणलं पाहिजे? मला असं वाटत होतं की पहिलेपासूनच माझ्या मनात हे होतं की अगर आपके पास बहुत सारा पैसा नहीं है तो आप मेहनत कीजिए, अगर आपके पास बहुत कुछ है तो आप औरों की मदत कीजिए। म्हणजे ही एक भावना माझ्या मनात नेहमीच होती आणि मी एक पोलिसांचा मुलगा होतो। लहानपणीच माझे वडील 95 ला एक्सपायर झाले होते आणि मग जेव्हा गरीब परिस्थिती पाहिली आणि परिस्थिती म्हणजे प्रॅक्टिकल मी जीवनाशी राहिलो आहे। बाबा एक्सपायर झाल्यावर आम्ही छोट्याशा घरामध्ये राहिलो, मग तिथनं मी छोटासा पांठेला चालवला। मग जाणीव झाली की प्रत्येक समाजामध्ये किती परिश्रम असतो आणि मग परिश्रम असताना मी बघितलं की जेव्हा या मुलांची साथ मला मिळाली, मला नेहमी एक धोरण होतं की मी इतरांसाठी काही देऊ शकलो तर माझ्या जीवनात ते सार्थक होईल, मला असं नेहमी वाटायचं। कारण ती शिकवण माझ्या आईवडिलांनी मला दिली होती। आणि मग जेव्हा वाटलं की थोडंसं वरती आलं तेव्हा आम्ही एक शो ऑर्गनाईज केला होता, एक शाम देश के नाम। मतीन भोसले साहेब, तुम्ही ऐकलं असेल सर, मतीन भोसले सर 456 पासे पारधी मुलांना शिकवत होते आणि मग मला वाटलं की बा
समाजामध्ये समजा अभ्यासाचं योगदान दिलं याच्यापेक्षा पलीकडचं योगदान कोणतंच नसतं. मग आम्ही एक शाम देश के नाम एक शो ऑर्गनाईज केला, ज्याच्यामध्ये या मुलांनी गाणं म्हटलं आणि 1 ट्रक सामान मी अभ्यासासाठी जमा केलं. आणि तोपासून मग तो सामाजिक जाणीव होत गेली आणि मग आज एक त्याच्यामध्ये मी बिलकुल निस्वार्थ 11-12 वर्षामध्ये आता तर आयुष्याला असं वाटतं की पैसेच कमावणं माणसाचा उद्देश नसायला पाहिजे. हे जे सुख मिळतं ना यांच्याकडनं ते अनमोल आहे, मला असं जाणवतं आज. अच्छा सर, खूप सुंदर की जे तुमची विचारधारा या दिव्यांग मुलांना भेटल्याबरोबरच ही कशी काय चेंज झाली? मॅडम बघा कसं असतं की मी यांच्यासोबत जेव्हा राहिलो, काही लोक खूप हळवे मनाचे असतात आणि जेव्हा मी यांना बघत होतो मला कुठेतरी रडायला येत होतं की यार ये कैसा जीते होंगे, क्योंकि इनका जीवन का परिश्रम कितना, जितने अपने माँ बाप को नहीं देखा, म्हणजे ज्यांनी आपल्या आई वडिलांना नाही पाहिलं त्यांचं आयुष्य किती कठीण असेल, एवढी सुंदर सृष्टी त्यांनी नाही बघितली, ते कसं एवढ्या आनंदात राहतात, म्हणजे यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल राहायची. तेव्हापासून मला जाणीव झाली की बा आपलं दुःख किंवा आपण जे सांगतोय ये परेशानी ते परेशानी, हे दुःख मला नाही जाणवत की याच्यापेक्षा पलीकडचं दुःख कोणाला असू शकते की ज्यांनी एवढी सुंदर सृष्टी नाही बघितली. तरी आमचे मुलं 5 मिनिटं लाईट नाही गेली तर 10 वेळा परेशान होऊन जातात, पण यांच्या आयुष्यात तर नेहमीसाठी अंधार आहे. तरी किती काही शिकण्यासारखं इतर समाजाला आहे, मग आपण का बरं नाही या मुलांच्या मार्फत इतर लोकांना आपण काही संदेश द्यायचं. मी नेहमी म्हणतोय की दोस्तों बेझिझक मुस्कुराओ जो भी गम है, जिंदगी में टेंशन किसको कम है, अच्छा या बुरा तो केवल भ्रम है, जिंदगी का नाम कभी खुशी कभी गम है. ते आम्हाला या मुलांच्या माध्यमातून शिकायला मिळतं. बघा काय असते की ते दिव्यांग आहेत, ते बघू शकत नाही. आज जर हरीश सर साक्षात जर तुम्ही दिव्यांग व्यक्ती दिव्यांग मुलांसाठी जे करत आहे, परंतु तुम्हाला हे माहिती आहे की ते तुम्हाला बघू शकत नाही, तरी सुद्धा त्यांना ते दृष्टीहीन आहेत, परंतु त्यांच्या भावना समजून आज तुम्ही जे निस्वार्थपणे कार्य करत आहे, या कार्याची जी प्रेरणा तुम्हाला मिळाली, तर असा कुठला काही क्षण होता ज्या क्षणी तुम्हाला असं वाटले की आपण या दिव्यांगांना समजू शकतो किंवा यांच्यासाठी आपण काही करू शकतो? मला मॅम प्रेरणा यामुळे मिळाली की बघा मी ज्या देशात मी सगळ्यात जास्त आपल्या मातृभूमीला मानतोय, म्हणजे माझ्या हातालाही गोंधवलं आहे, तेही गोंधवलं आहे की प्राऊड टू बी इंडियन. म्हणजे मला सगळ्यात मोठा गर्व होते की मी या देशात जन्माला आलो, ज्या देशात इतक्या जाती भाषा प्रांत असून सुद्धा आम्ही असं म्हणतात की खूप सारे प्रॉब्लेम्स मी बघतोय. आणि मला त्यामुळे प्रेरणा मिळाली की माझे वडील पोलीस होते, ते इतरांसाठी लहानपणी मी बघतो झटत होते. दिवाळी असो आमच्यामध्ये नव्हते राहत, काही तेव्हार असो लहानपणापासून मी बघत होतो त्यांना की कोणतेही सण असो माझे वडील आमच्यासोबत नव्हते राहत. तेव्हापासून मला असं वाटतं की ती जाणीव मला होत गेली आणि मी जसं जसं मोठा होत गेलो तर तेव्हा मला नक्कीच वाटलं की यार आज माझे वडील तर माझ्यासोबत नाही आहे, पण मी त्यांच्यासारखं थोडंफार काहीतरी योगदान देऊ शकलो पाहिजे. और ती मला प्रेरणा मिळाली, तेव्हापासून तो कारवा मी सुरू केलेला आहे. खूप मस्त सर. सर बघा की हे खूप आताच्या जनरेशनमध्ये देशावर प्रेम करणं हे सध्या तरी असं वाटते की ऐकल्यासारखं वाटतं, पण साक्षात जेव्हा तुम्ही या देशाबद्दल जे प्रेम व्यतीत केलेलं आहे हे खरंच दिसते आहे. आणि खरंच सर जे तुम्ही करत आहे, पण सर हा प्रश्न माझा तुमच्यासाठी राहील आहे की जो तुम्ही व्यवसाय करत आहे, व्यवसाय करत असताना तुम्ही हे समाजकार्य पण करत आहे, ते यात समतोल कसा राखता? मी खरं सांगतोय की मी जेव्हा व्यवसाय सुरू केला होता 2010-11ला, लेआउटच्या 0 माईल डेव्हलपर्स माझं एक फर्मचं नाव, त्याचं नावही 0 माईल याचमुळे ठेवलं होतं की शून्यातून. तर मी 4-5 वर्ष खूप मेहनतीने धावलो, म्हणजे एका सस्यासारखा कंटिन्यू त्याला मेहनत करून उभारत गेलो. पण जेव्हापासनं या मुलांची साथ मिळाली मी थोडा डायव्हर्ट झालोय. म्हणजे काय झालं की एक प्लॅटफॉर्म बनून तयार झाला. मला असं जाणवलं की आता मी माझं आयुष्य जगू शकतो, कारण की सगळ्यात मोठी भूक ही पैशाची असतेच, कारण की तुमचे स्वतःचे खायचे वांदे असल्यावर तुम्ही इतरांची मदत नाही करू शकत. पण जेव्हा मी एक स्टेबल झालो 4-5 वर्ष मेहनत करून, तेव्हा मी आता विचार केला की नाही मी स्वतःला याच्यामध्ये वाटून घेऊ की माझं थोडंसं आयुष्य मी यांच्यासाठी सुद्धा जगेन आणि बाकी तर आहेच, माझं कुटुंब तर आहेच. तर तो कारवा तेव्हापासून मग तो मी जगायला लागलो. आणि सर यांच्यासोबत जी तुमची भेट झाली पहिली आणि त्या भेटीनंतर आता तुम्ही त्यांच्यासोबत 10 वर्ष गाठले, तर या 10 वर्षामध्ये या दिव्यांग मुलांसोबत अशी काही कुठली एखादी गोष्ट आहे जी तुमच्यासाठी अविस्मरणीय असेल, किंवा कधी असं होऊन जाते ना की यार माझं काम पण आहे आणि मला दुसरे काम पण येतात, पण एक अशी कुठली गोष्ट किंवा तो क्षण आहे जो यांच्यासोबत 10 वर्षामध्ये तुमच्यासाठी जास्त प्रेरणादायी असेल?
बघा मी आज तर यांच्यासोबतच आहे की मला असं वाटतं की माझ्या घरचं जवळचं लग्नही राहिलं मी तिथे जात नाही. मला यांच्या प्रोग्रामची चिंता रात्रभर सकाळी राहते की बा आता मला यांचं प्रोग्राम आहे, कोणते गाणे लिहून घ्यायचे आहे, कोणती तयारी करायची आहे. तर आजच्या वेळेला तर माझ्यासाठी सर्वोपरी हे झालेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की सर्वोपरी आता माझ्या जीवनात या मुलांसाठी मी काय करू शकतोय, म्हणजे याला आपण कोणते प्लॅटफॉर्म देऊ शकतो. याच्यामध्ये तुमच्यासारखे लोक, न्यूज चॅनलवाले किंवा माझे काही मित्रमंडळी आहे ते सुद्धा अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात. तर मी त्यांचं सुद्धा मनापासून की त्यांच्यामुळेच हा म्हणजे अनेक. आणि एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला की आम्ही इंडियन आयडलमध्ये जेव्हा गेलो सोनी टीव्हीला तर खूप आनंद होतो की बरेचसे लोक त्या रील्सला बघतात आणि मग म्हणतात की मी एक दोनदा तुम्ही हरीश ना ते टीव्हीमध्ये तुम्हाला ते माझ्या जीवनात की जेव्हा आपण काहीतरी कमवलंय. म्हणजे लोक हजारोच्या रुपयाने जन्माला येतात पण मरतात सुद्धा तसेच. पण त्यापेक्षा वेगळी काही तुमची ओळख असली की चला तेवढं एक माझ्यासाठी अस्मरणीय वाटते की चालू बा आपण इतर समाजापेक्षा थोडं तरी इतकंच नका एवढं का सुद्धा नाही तर योगदान देऊ शकलो बा, याचा मला खूप आनंद वाटतंय. बघा स्वतःचा परिवार असून आपण चांगल्या परिवारात जन्मही घेतला, परंतु परिवारात जन्म घेऊनच आपल्या बाबांचे कर्तृत्व लक्षात घेऊन समाजकार्यासाठी स्वतःला प्रेरणा देणं हे साक्षात आपल्याला हरीश सर यांच्या माध्यमातून दिसतंच. परंतु स्वतःचा परिवार असून स्वतःचं कार्य असून सुद्धा स्वतःला समाजासाठी समर्पित करणं हे साक्षात आपल्याला इथे दिसते आहे. समर्पितच नाही पण त्यांच्यासाठी ते भविष्याचा विचारही करतात. परंतु इंडियन आयडल मध्ये जाणं आणि यांच्यामुळे स्वतःला एक ओळख मिळणं हे त्यांच्यासाठी अविस्मरणीय आहे. आणि सर खरंच खूप अभिनंदन वाटते या गोष्टीचं की आपण एक छोटीशी विचारधारा जेव्हा बदलवतो तर ती विचारधारा आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाते है ना. तुम्ही पण हा विचार कधी केला नसेल की यांच्या मार्फत सुद्धा तुमची एक वेगळी ओळख होईल. मला असं वाटते की माझी ओळख काहीच नाही, यांच्यामुळे माझी ओळख झाली. म्हणजे मी आज इथपर्यंत आलोय तर मला असं वाटतं की यांच्यामुळे इथपर्यंत आलोय. मी यांच्यासमोर काहीच नाही क्योंकि यांचं जे टॅलेंट आहे ना अप्रतिम आहे. मी तुम्हाला सांगितलं की हे जेव्हा गातात, हे जेव्हा वाजवतात जणू मला ईश्वर जाणवतो की ते वाजवत कसे आहे, ते गात कसे आहे. तर जणू मला असं त्यांच्या आवाजावरनं, त्यांच्या वाजवण्याच्या ध्वनीवरनं मला नेहमी यांच्यामध्ये ईश्वर दिसतोय. मी लोकांना म्हणतोय की आप बहुत बहुत बडा चढावा मी पाहतोय बालाजी शिर्डी. खूप गरज आहे आमच्या देशामध्ये अजूनही असे मुलं आहेत ज्यांना शिक्षणाची गरज आहे, ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे. नक्कीच आपली श्रद्धा तर आहेच. मला गर्व आहे मी एक भारतीय आणि हिंदू सुद्धा आहे. पण त्यापेक्षा पलीकडे माझ्या देशासाठी किंवा इतर अशा दिव्यांग बांधवांसाठी आम्ही काही मदत करू शिकलो तर त्यापेक्षा पलीकडची गोष्ट मला नाही वाटत की काही असेल. तर सर माझा यानंतरचा हा प्रश्न राहील आणि तो सर्वात जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटते आहे. या टीमला किंवा तुमची जी टीम आहे किंवा या लोकांना समाजाकडून काही आर्थिक मदत आहे किंवा यांना काही असं त्यांचा प्रोत्साहन किंवा पाठिंबा आहे का, समाजाचा म्हणा किंवा प्रशासनाचा? प्रशासन यांना 1500 रुपये देतोय. 1500 रुपये म्हणजे जसा विकास आमच्यामध्ये आला, याची पत्नी सुद्धा ब्लाइंड आहे तर दोघांना 1500 रुपये मिळत आहे. पण त्याला 2 मुलं जन्माला आले, त्याला दिसतं. विचार करा 4 लोक त्याच्या कुटुंबामध्ये राहतात, 3000 रुपयात ते आपलं कुटुंब नाही पोचू शकत. आज विचार सुद्धा आपण करू नाही शकत. आणि हे कुणाकडे तर जॉब मागायला जाऊ नाही शकत किंवा कोणी यांना जॉब नाही देऊ शकत. पण या मुलांनी आपल्या कमजोरीला ताकद बनवून तो बँड बनवला, तो स्टेज परफॉर्मन्ससाठी आपल्याला तयार केलं. पण आता इतर समाजाची जबाबदारी आहे की यांना स्टेज उपलब्ध करून देणं. आमच्यासारखे काही लोक आहे, बरेचसे लोक आपको खूप चांगले लोक आहे किंवा काही लोक अशी याचे सपोर्ट सुद्धा नाही करत. म्हणजे काही लोक इतर बसमध्ये सुद्धा हे जातात तर काही लोक यांना बसू नाही देत. तर मला एवढं वाईट वाटतं की माणूस की कुठेतरी बेकार होत चाललेली आहे की एक ब्लाइंड बच्चा उस बस में खड़ा है जिसकी वो सीट है, त्याच्यामध्ये लिहिलं असतं अपंगासाठी राखीव. तुम्ही त्या अपंगासाठी राखीव सीट त्यांना बसू नाही देत. ठीक आहे एखादा म्हातारा आहे आम्ही ते जाणं करू शकतो, पण असे काही लोक आहे ज्यांना काहीच घेणं देणं नाही आहे इतर समाजासाठी, इतर देशासाठी. त्यांना फक्त आपलं स्वार्थ दिसतोय. तर हे मला बरंचदा पाहून खूप वाईट वाटतं की कुठेतरी माणुसकी या जगामध्ये माणुसकीपेक्षा धर्मच नाही. आप बहुत सारी जातियों के होंगे, आप बुद्धिस्ट होंगे, आप हिंदू होंगे, आप मुस्लिम होंगे, डजंट मॅटर. प्रत्येक धर्मामध्ये एकच लिहिलं आहे की माणुसकीपेक्षा पलीकडचा धर्म नाही. तर हरीश सर बघा 10 वर्षापासून तुम्ही यांच्यासोबत आहे,
परंतु तुमची सर्व टीम एका स्लम एरियातून छोट्या छोट्या गावातून, ज्या गावाची ओळखही आम्हा लोकांना नाही आहे, तिथून हे विद्यार्थी आलेले आहेत. परंतु तुम्ही इकडे असताना त्यांच्यासोबत कधी कधी असं झालं असेल ना की त्यांची मेंटॅलिटी आणि तुमची मेंटॅलिटी, किंवा कधी कधी समजणं, तुमचं समजावणं किंवा त्यांचं समजावणं आणि प्रत्येकांना घेऊन चालणं, आणि प्लस ते दिव्यांग असल्यानंतर खूप काही गोष्टींना तुम्ही टॅकल केलं असेल, तर त्यासाठी काय सांगाल सर? बरोबर, बरेचदा त्रास होते. मी तुम्हाला खरं सांगतोय, कधी कधी मनात असाही विचार करतोय की बा यांच्यासाठी प्रोग्राम करणं आता थोडंसं थांबवावं. कारण की कसं असतं की आपण एक तर कार्यक्रम करून थकून जातो, मग एवढे मुलांना माझ्या कारमध्ये बसवणं, मग कोणाला बाथरूम लागतं तर कोणाला काही लागतं, तो बरेचदा असं हे येतं. आणि कसं असतं, मी जेव्हा यांना आपल्या घरी ठेवतोय, मागील तर बरेच वेळा हे राहायचे, पण आता तर माझं फार्म हाऊस सुद्धा आहे. आता मी त्यांचं मॅनेजमेंट करतो, वरची एक रूम आहे. मला सामाजिक हे आहे, पण असं होऊ नाही शकत नाही की माझ्या पत्नीलाही ती राहील. येस, पण ती करते. म्हणजे आता हा कालपासनं जेवढं खाणं हे सगळं राहतं व्यवस्थित, माझी पत्नी तेवढं. पण कधी कधी काय असं असतं की वॉशरूमला गेले, कधी कधी यांना साबण नसत दिसत, मग ते मॅनेजमेंट यांना हे खूप टफ आहे. येस, तेच. मग कधी आता होत आहे, कधी कधी आमच्यासारख्या माणसाला खूप थंडी जीवावर येते आंघोळ करायला, तर विचार करा की या मुलांना सुद्धा कधी कधी वाटतं आता बाथरूम कुठे असेल, नवीन जागेवर आलोय, जेवणाच्या हे कुठे असेल, पाणी प्यायचं मी मागू की नाही. तर कसं असतं की यांचं करणं सोपं नाही. मला नाही वाटत की कोणी लोक म्हणजे स्वतःचे कधी कधी या मुलांची आईवडील सुद्धा नाही करत. बरोबर की ही ईश्वराच्या सेवा करण्याच्या पलीकडेच आहे. म्हणजे तुम्ही सोमवारी उपवास ठेवत असाल, शंकराला काही चढवत असाल, शनिवारी काही करत असाल, शुक्रवारी तिकडे राजबाग जाऊन चादर चढवत असाल, पण या मुलांची सेवा करणं हे सगळ्यातलं एक आगळं वेगळं काम आहे. जे दिव्यांग असो किंवा जे काही मेंटली रिटायर्ड मुलं असतात, मला असं वाटतं की या जगामध्ये सगळ्यात मोठी सेवा हीच एक सेवा आहे. याच्या पलीकडची सेवा मला नाही वाटत कोणती असेल. बरोबर आहे सर, आणि त्यासाठी सॅल्यूट आहे. किंवा एक लहान मुलगा आहे, जन्म घेतो तेव्हापासून ती आई जेव्हापर्यंत तो चालत नाही, रांगत नाही, तेव्हापर्यंत तिचा संघर्ष तिला माहिती असतो. परंतु तिला माहिती आहे माझा मुलगा 8 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर चालायला लागेल. परंतु दिव्यांग म्हणतानीच आपल्याला खरंच प्रश्न पडतो की एक छोट्या मुलाचं करायला कोणीही करेल, पण एवढ्या मोठ्या व्यक्तींना रस्ता दाखवणं, त्यांना व्यवस्थित बसवणं, त्यांचं जेवण देणं, त्यांना एक व्यवस्थित सहारा देणं, या सगळ्या गोष्टी बोलायला खूप आपल्याला इझी वाटतात, पण ते सगळं करत असताना त्यांना जे त्यांनी टॅकल केलं आहे ते आपल्याला साक्षात दिसतो आहे. पण सर, जसं आता या मुलांसोबत तुम्ही आहे, तर या मुलांचं भविष्य कसं बघता? मलाच कधी कधी म्हणजे मी तेवढा दूरचा विचार नाही केलाय खरं सांगतोय तर. म्हणजे माझ्या संग जेवढं होतंय मी तेवढं करतोय. मला असं वाटतं याच्यापेक्षा पलीकडची, माझ्यापेक्षा पलीकडची करणारे काही लोक आहेत. पण आता जसा विकास आहे, विकासनी आपल्या जीवनाचं एक हे ठेवलं होतं की त्याचं स्वप्न होतं की घर बांधायचं. म्हणजे त्यांनी गावामध्ये एक छोटंसं एक, त्याला मला असं वाटतं की 1-2 लाख रुपये काही मिळाले विकास गव्हर्नमेंट कडनं बेटा. हो, 1,20,000 मिळाले. तर त्याला घर बांधायला 1,20,000 गव्हर्नमेंट कडनं मिळाले. आणि त्यांनी स्वतःचे म्हणजे इतर महाराष्ट्रामध्ये फिरू म्हणजे आमच्याकडे येऊन असे वेगळे वेगळे कार्यक्रम करून त्यांनी 1.5-2 लाख रुपये जमवले. आणि मग असं करून त्यांनी 1-1.5 रूमचं घर आपलं, एका रूमचं आपलं बनवलंय, आणि त्याच्यामध्ये तो आपला संसार. तर आता काही मुलं मग असं असतं, प्रत्येकाचे स्वप्न असतात. तर काही मुलांचे घर आहे गावामध्ये. एक अमोल नावाचा मुलगा आहे, त्यांनी आपल्या आईसाठी घर बनवलं. आणि असे बरेचसे मुलं आहे की वो ते एक प्रेरणा स्त्रोत आहे की ते आपल्या आईला पोचतात. तर आणि मग त्यांचे घर आहे, मग ते त्यांचं जीवन म्हणजे मला असं वाटतं, मला भविष्य नाही माहिती काय होणार, पण एक माणुसकीच्या नात्याने जोपर्यंत हा प्रवास चालतो मी ते चालवण्याचा प्रयत्न करत आहे. सर, आता तुमच्याकडे सध्या किती लोकांची टीम आहे, आणि तुमच्या टीम मध्ये असलेल्या कोणत्या विद्यार्थ्यांकडे कुठलं टॅलेंट आहे सर ते? असं बघा टीम भरपूर आहे. म्हणजे खास की मी बघत राहतो, यांना विचारत राहतो कोणत्या मुलांना पैशाची गरज आहे बेटा. तर काही मुलांचं किरायाचं घर आहे, तर त्यांना 2-2-2.5 हजार रुपये महिना पण ते देणं शक्य नसतं. तर मग मी यांना नेहमी म्हणतो की आपण त्या मुलांना बोलू, त्यांना प्रोग्रामच्या माध्यमातून. म्हणजे समजा आम्ही काल प्रोग्राम केला, तर काल जो प्रोग्राम केला अल्केश कांबळे म्हणून मी काय म्हणतात, त्यांनी त्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त यांना बोलवलं. मग ते पैसे म्हणजे 3-3 हजार रुपये प्रत्येक मुलांना मी काल वाटून दिले. मग ते त्यांच्या याच्यासाठी सर्वाईव्ह करायला ते. मग आता
25 तारखेला 26 तारखेला. तर यांना खूप आनंद होतो की महिन्याचे 4-5 प्रोग्राम भेटले की म्हणजे आमचं एक पालन पोषण. तर ते आमच्यासारखे काही लोक मिळून सगळे त्यांना प्रोग्राम अवेलेबल करून देतात. तर सर जसं आता तुमच्या टीममध्ये विकास सर आहे, यांची स्पेशालिटी काय आहे? विकास हा मल्टी टॅलेंट आहे. म्हणजे हा मिमिक्री करतोय, गाणं म्हणतोय, ऑक्टोपॅड वाजवतोय. विकास विकास सर, तुम्ही पण आमच्या दर्शकांना तुमच्यामध्ये असलेला टॅलेंट, पण सर्वप्रथम तुम्ही हरीश सरांसोबत जो तुम्ही आतापर्यंत नातं आहे तुमचं, त्यांचा पाठिंबा तुम्हाला कसा आहे ते तुम्ही थोडं 2 शब्दात सांगा. हरीश दादा म्हणजे मित्रासारखे मला मिळाले आणि त्यांच्या घरी म्हणजे जसं आपलं जसं घर असतं, आपला परिवार असतं, आपले लोक, तसं त्यांच्या घरी मला सांभाळ होते आणि दादा पावले मला सपोर्ट असते कुठल्याही क्षेत्रामध्ये. आणि तुम्ही तुमच्यामध्ये असलेल्या कोणत्या कला आहेत जे तुम्ही करू शकता आता? मी मोदीचा आवाज काढू शकतो, शरद पवार, लहान मुलांसाठी जे मोठे कार्टून असतात ते मोठा आवाज, त्याच्यानंतर डीजेचा आवाज, माउथ बॉक्सिंग म्हणतात त्याला, ते सुद्धा खूप छान करतोय आणि गाणं सुद्धा खूप सुरेख म्हणतोय. म्हणजे एकच टॅलेंट नाहीये, असं मल्टी टॅलेंट यांच्यामध्ये आहे. बिलकुल. येस. तर विकास सर, आमच्या दर्शकांना तुम्ही तुमच्या टॅलेंटची एक थोडी झलक दाखवा. हो, मी सर्वप्रथम मोदीच्या आवाजामध्ये चॅनलच्या विषयी बोलतो. मेरे प्यारे बहनों और भाइयों, आप सबको नरेंद्र मोदी का प्यार भरा नमस्कार. जो भी मुझे पुलिस टाइम न्यूज चैनल के माध्यम से देख रहे हैं, उन सभी दर्शकों से मैं ये कहना चाहूंगा, पुलिस टाइम न्यूज नागपुर के लिए भविष्य में बहुत बेहतरीन साबित होगा. ये चैनल अपने आवाज के माध्यम से, खबरों के माध्यम से गरीबों को न्याय दिलाने में समर्थ रहेगा. आज मैं तहे दिल से धन्यवाद करता हूँ छोटे से गांव से आए हुए दिव्यांग कलाकार को आपने ये स्टूडियो उपलब्ध करके दिया. धन्यवाद. अप्रतिम अप्रतिम, खूप सुंदर सर. या व्यतिरिक्त आणखी मोटू पतलूचा आवाज तुम्ही आमच्या दर्शकांना काढून दाखवा. अरे मोटू जल्दी चलो, चिंगम साहब ने डॉन को पकड़ने के लिए 10,000 रुपए का इनाम रखा है. मोहम्मदी पतलू, तुम तो जानते ही हो खाली पेट मेरे दिमाग की बत्ती नहीं जलती. चलो चाय वाले के पास चलते हैं और कुछ चाय समोसे खाते हैं. चाय वाले भैया, हमें डॉन को पकड़ने के लिए जाना है, हमें कुछ चाय नाश्ता दे दो. अरे भाया, पहले मेरा पिछला उधार तो चुकता करो. जब तक तुम मेरे पिछले पैसे नहीं दे देते मैं तुम्हें कुछ नहीं दे सकता. लास्ट में चिंगम था. ओए, तो मैं चिंगम के चंगुल से बचना इम्पॉसिबल. बोलो तो इम्पॉसिबल. मोटू और पतलू, जाओ और डॉन को पकड़ के लाओ. मैं तुम्हें 10,000 रुपए का इनाम दूंगा. भारत माता की कसम, कानून की कसम. अप्रतिम अप्रतिम सर. आणि या क्षणी तर मला असं वाटलं की खरंच मी काही क्षणासाठी कार्टून नेटवर्कच बघत आहे आणि साक्षात मोटू पतलू याची हुबेहूब आपण आवाज बघितलेली आहे. तर दर्शक हो,
मी हेच सांगेल की हा जो टॅलेंट आहे हा टॅलेंट फक्त आपल्यापर्यंतच ठेवलेला आहे, कारण माध्यम नसल्यामुळे हा जिथे जायला पाहिजे टॅलेंट तिथे जात नाही आहे. हे कलाकार आपल्या कलांना आपल्यापर्यंतच ठेवत आहेत, परंतु या कलांना पाठिंबा देऊन या कलांना समोरे जाण्यासाठी हरीश सर आपल्याला साक्षात दिसत आहेत. तर असेच आपण सुद्धा किंवा जे लोक बघत आहेत तर अशा लोकांना तुम्ही सहकार्य करा. या टॅलेंटची ऍक्च्युअल मध्ये गरज आहे. तर नवीन युवा पिढी आहे त्यांना तुम्ही काय सल्ला देणार तुमच्याकडून, किंवा तुमचा काय संदेश राहणार आहे एकतर समाज कार्याला घेऊन किंवा जे ऍक्च्युअल मध्ये ते करत आहेत त्याला घेऊन? नक्की मी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून माझ्या तरुणाईला नक्की एक सांगतोय की मंडळी, या राष्ट्रासाठी, ज्या राष्ट्राला तुम्ही जन्माला आले आहे त्या राष्ट्रासाठी जे काही होत असेल एक चांगलं कार्य नक्की तुम्ही करा. आणि युवा पिढी बदलता मी बघतोय की खूप आजकाल व्यसन खूप करायला लागले आहे. तर नक्कीच मी त्यांना सुद्धा एक मेसेज देतोय की व्यसनापासून सुद्धा तुम्ही थोडंसं दूर राहा आणि यांच्याकडे बघा, यांचे प्रॉब्लेम्स बघा. तुम्ही नेहमी आपल्या आईवडिलांना दोष देता, आम्हाला हे नाही घेऊन दिलं, माझ्या वडिलांनी घर नाही बनवलं, माझ्या आईबाबांनी हे नाही करून ठेवलं. हे जी जन्महान बालक आहे ही मुलं तर म्हणजे मला असं वाटतं की यांच्यासारखं मोठं मोटिवेशनलच नाही आमच्या जीवनात, की या मुलांपासून आम्हाला बरंच काही शिकायला मिळतं आहे. म्हणजे बी पॉझिटिव्ह, जीवनात पॉझिटिव्ह कसं राहायचं तसं हे आमच्या या विकाससारख्या अनेक जन्महान मुलांपासून तुम्हाला शिकायला मिळेल. त्यामुळे मी तुम्हाला एकच संदेश देतोय की ज्या देशाला आम्ही जन्माला आलो आहे, ज्या महाराष्ट्र भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो, तिथे समाजामध्ये असे काही मुलं असेल किंवा आमच्या राष्ट्रासाठी जे काही थोडंसं चांगलं कार्य होत असेल ते कोणत्याही रूपेने असो, ते कोणत्याही समाज बांधव असो किंवा कोणाला रोजगार देणं असो, तर नक्की तुम्ही करा. मी ही तुम्हा सगळ्यांना प्रार्थना करतो किंवा या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक अपेक्षा करतो. तुमचा गाणं विकास आमच्या श्रोत्यांसाठी घेण्याची. येस येस, नक्की नक्की. संदेश से आते लास्ट ठीक है. जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, खो रहा चैनो मन, खो रहा चैनो मन, मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन, सरफरोशी की शमा दिल में जला लो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो. एक तरफ प्यार है, चाहत है, वफादारी है, एक तरफ देश में एक तरफ देश में धोखा है, गद्दारी है, बस्तियां सहमी हुई सहमच मनसारा है, गम में क्यों डूबा हुआ आज सब नजारा है, आग पानी की जगह अब्र जो बरसाएंगे, लहलहाते हुए सब खेत झुलस जाएंगे जाएंगे जाएंगे, हो रहा चैनो मन, हो रहा चैनो मन, मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन, सरफरोशी की शमा दिल में जला लो यारो. खूप सुंदर सर. गाणं बोलणं किंवा त्याला स्मरण करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि हेच देशभक्तीपर गीत ते आज 26 जानेवारी या निमित्त ते प्रेझेंट करणार आहेत. तर हरीश सर, थेट तुमच्याशी गप्पा साधल्यानंतर खूप जास्त आम्हा लोकांना प्रेरणा मिळालेली आहे की आपला व्यवसाय करून सुद्धा या सगळ्या गोष्टींना टॅकल करून तुम्ही समाज कार्य करत आहे आणि समाज कार्य असं करत आहे ज्यांना दिव्यांग व्यक्तींचं, आणि एवढंच नव्हे तर त्यांना एक आपुलकी देऊन त्यांच्या भविष्यापासून, त्यांच्या रोजगारापासून तर त्यांचं घर कसं चालेल इथपर्यंत जर तुम्ही हा एक त्यांच्यासाठी प्रेरणा घेऊन प्रोत्साहनच नव्हे तर पाठिंबा सुद्धा देत आहेत. तर हरीश सर, खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद. आमच्या
तर पोलीस टाइम न्यूजच्या मार्फत आज आम्ही गप्पा साधलेल्या आहेत विकास सर आणि हरीश सर आणि यांच्या टीमची सुद्धा आपण संवाद साधलेला आहे आणि त्यांच्या कलांना सुद्धा आपण ऐकलेलं आहे। तर अशाच पुन्हा नवीन विशेष मुलाखतीसह भेटू, तोवर नमस्कार। बघत रहा पोलीस टाइम न्यूज नागपूर।